नमस्कार मंडळी, मी पल्लवीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मऊसूत, हलकी, पांढरी शुभ्र, जाळीदार इडली कशी करायची बघणार आहोत। आता तुम्ही म्हणाल, इडली सगळ्यांनाच करता येतं, पण काही छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना, तुमची इडलीसुद्धा एकदा तयार केली ना, दिवसभरसुद्धा मऊसूत राहतील। त्याच्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अशी पांढरी शुभ्र आणि मऊसूत इडली करण्यासाठी आज आपण वेगळी पद्धत वापरणार आहोत। त्याचसोबत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ जास्त फसफसू नये किंवा जास्त न फर्मेंट होण्यासाठी सुद्धा मी तुमच्यासोबत टिप्स शेअर केलेल्या आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम इडली तयार करण्यासाठी तांदूळ आपल्याला 3 कप घ्यायचं आणि इडलीसाठी ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाही, ज्याचा भात सुटसुटीत होतो असा तांदूळ घ्यायचा। या ठिकाणी मी कोलम तांदूळ घेतलेला आहे। इंद्रायणी किंवा आंबेमोहर तांदळाचा वापर करू नका, तुम्ही रेशनचं तांदूळ सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। 3 कप तांदळासाठी 1 कप इतकी उडदाची डाळ घेतली। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, कारण आपण उन्हाळ्यासाठी इडलीचं तयार करतोय। त्याच्यानंतर 1 वाटी पोहे घालायचं। जाड किंवा पातळ पोहे, कुठलेही पोहे घेऊ शकता, पण पोहे आवर्जून वापरा, म्हणजे पोहे वापरल्यामुळे आपली इडली पांढरी शुभ्र आणि दिवसभर सुद्धा मऊसूत राहते। डाळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलं 2 ते 3 पाण्याने। जे आपण जितकं पाणी घालून स्वच्छ धुवून घेतो तितकीच इडली आपली छान पांढरी शुभ्र तयार होते। भरपूर पाणी घालून साधारण 4 ते 5 तास आपण डाळ तांदूळ भिजवून घेऊया, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे। 4 ते 5 तासात डाळ तांदूळ आपला परफेक्ट असा तयार होतो। बघा, साधारण 4 तासानंतर बघू शकता तुम्ही किती छान आपलं डाळ आणि तांदूळ तयार झालेला आहे। एकदम व्यवस्थित भिजला जातो आणि पोहे सुद्धा छान फुललेले आहे। एवढा वेळ आपल्याला उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे। आता आपण तयार केलेलं डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि आपल्याला एकदम छान असं हे वाटून घ्यायचं आहे। गरज असल्यास थोडं थोडं पाणी घालून आपण डाळ तांदूळ एकदम बारीक असं वाटून घेऊया। इडली तयार करण्यासाठी आपण पीठ जेवढं चांगलं तयार करून घेतो ना, इडली सुद्धा तितकी छान तयार होते। एकदम मऊसूत आणि बारीक आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। एकदम बारीक करून घेतलं ना, इडली मऊसूत दिवसभर सुद्धा अजिबात कडक होत नाही, छान मऊसूत राहते। आता बघा किती छान एकदम बारीक मी वाटून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम मेनासारखं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। राहिलेले डाळ तांदूळ सुद्धा मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून मी घातलेलं आहे। तर इडली मऊसूत होण्यासाठी इथे मी 3 ते 4 मिनटं पीठ एकाच डायरेक्शननी फेटून घेणार आहे, म्हणजे हलकी आणि पांढरी शुभ्र आपली इडली तयार होते। बघा, पीठ तयार करून घेतलं। आता उन्हाळ्यासाठी आपण जेव्हा पीठ फर्मेंट करतो ना, त्यावेळी आपण मीठ घालून घेतलं ना, तर आपली आंबवण्याची जी प्रोसेस आहे ना, ती एकदम ओव्हर होत नाही आणि आपलं पीठसुद्धा एकदम जास्त फसफस होत नाही आणि आंबटसुद्धा होत नाही। त्याची इडली इतकी चवीला खायला छान लागत नाही आणि पित्ताचा त्राससुद्धा होऊ शकतो। त्याच्यामुळे थोडं मीठ घालून घ्यायचं, किंवा जेवढं एवढ्या बॅटरसाठी लागतं ना तेवढं घालून घेतलं तरी चालेल। आता उन्हाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळे किचन ओट्यावरतीच आपल्याला हे साधारण रात्रभरासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं पीठ एकदम छान फर्मेंट होतं। बघा किती छान अशी जाळी आलेली आहे आणि एकदम पीठ आपलं फसफसलं गेलेलं नाही आहे, एकदम परफेक्ट असं फर्मेंट झालेलं आहे। मला इतकंच फर्मेंट झालेलं पीठ आवडतं, कारण खूप फर्मेंट झाल्यानंतर इडली एकदम आंबूस लागते आणि खायलासुद्धा अजिबात टेस्टला छान लागत नाही। त्याच्यामुळे एवढंच फर्मेंट करून घ्या, म्हणजे इडली आंबट होणार नाही आणि पित्ताचा सुद्धा त्रास होणार नाही। त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आता एवढं पीठ आपल्याला इडलीसाठी लागणार नाही, जेवढं लागतं तेवढं बाजूला काढून घ्यायचं आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये साधारण तुम्ही 3 ते 4 दिवससुद्धा वापरू शकता, अजिबात खराब होणार नाही। राहिलेलं पीठ आता आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया आणि जेवढं पीठ लागतं बघा तेवढं मी बाउलमध्ये काढून घेतलं। गरज असल्यास थोडं मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं, जास्त मिक्स करायचं नाही, कारण जास्त जाळी मोडून घ्यायची नाही, म्हणजे इडली मऊसूत तयार होणार नाही। इडलीचं भांडं आहे त्यालासुद्धा चांगलं तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली मऊसूत अशी तयार होतील, त्याचसोबत अजिबात भांड्याला चिटकणार नाही, त्याच्यासाठी आपण हे लावून घेतलं। बघा, थोडं मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं मिक्स करून घेतलं की याची इडली छान, इडली किंवा
डोसासुद्धा तुम्ही याच्यापासून बनवू शकता. आणि आप्पे बनवायचं असेल तर थोड्या भाज्या घालूनसुद्धा आप्पेसुद्धा छान तयार होतात. तयार झालेल्या पिठापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता. फक्त फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला जेव्हा पदार्थ तयार करायचं त्याच्या 1 तास आधी काढून घ्यायचं, म्हणजे तयार होणारा पदार्थ अजिबात तव्याला किंवा भांड्याला चिटकणार नाही. त्याच्यासाठी आता इडलीचं बॅटर आपण पात्रामध्ये भरून घेतलेलं आहे. या ठिकाणी मी साधारण 10 ते 15 इडल्या तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी 3 साच्यांमध्ये बॅटर भरून घेतलेलं आहे. बघा, थोडं थोडंच घालायचं, एकदम जास्त भरून घालायचं नाही, कारण इडली वाफवल्यानंतरसुद्धा बरीचशी मोठी होते. त्याच्यामुळे आता इडली आपल्याला वाफवण्यासाठी ठेवण्याआधी पाणी खळखळून उकळायला हवं, तरच आपली इडली मऊसूत होते. कारण पाणी गार असताना जर आपण भांड्यात ठेवली तर आपली इडली वातड होऊ शकते. त्याच्यामुळे पाणी एकदम जास्त गरम झाल्यानंतरच ठेवून घ्यायचं आणि इडली ओव्हरकुक करायची नाही. साधारण 8 ते 10 मिनटं मी वाफवून घेतली, याच्यापेक्षा जास्त वाफवायची नाही. आता इडली मी पूर्णपणे गार करून, म्हणजे कोमट असताना काढून घेतलेली आहे. पूर्ण गार करायची नाही. थोडं पाण्याचा शिंपा मारायचा आणि इडली काढून घ्यायची. अजिबात भांड्याला चिटकत नाही. बघा, एकदम सोप्या पद्धतीने चम्मच न लावता हाताने मी इडली काढून घेतलेली आहे. इडलीची जाळी बघा किती छान आलेली आहे आणि मऊसूत बघा किती मऊसूत अशी पांढरी शुभ्र इडली आपली तयार झालेली आहे. आणि अजिबात इडली काळीसुद्धा पडलेली नाही, कारण डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले तर इडली छान अशी पांढरी शुभ्र आणि मऊसूत तयार होते. बघा, जाळीसुद्धा किती छान आलेली आहे. तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने इडली एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. आता अशाच पद्धतीने राहिलेली इडलीसुद्धा आपण प्लेटमधून काढून घेऊया. सगळीच इडली बघा एकसारखी अशी तयार झालेली आहे. आणि सांबारसुद्धा मी घरीच तयार केलेला आहे. जर तुम्हाला सांबारची रेसिपी हवी असेल ना, तर मला कमेंट नक्की करा, मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर आहे की नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ फर्मेंट करणं आणि त्याच्यापासून इडली तयार करणं. कारण पावसाळ्या आणि हिवाळ्यात आपण सेम पद्धतीने इडलीचं बॅटर तयार करतो, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अजिबात जास्तीची मेहनत लागत नाही. फक्त छोटीशी ही टीप तुम्ही फॉलो केली ना, तर तुमची इडलीसुद्धा छान मऊसूत तयार होते. कशी वाटली आजची ही साधी सोपी रेसिपी? तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.